डेव्हलप केलंय का नगरपालिकेनं? ही जर असेल, ही जर जात नसेल तर तुम्ही कशाला संघर्ष करा? बरोबर, ठीक. पॉसेप, तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. सर्वसाधारण 1882 साली जेव्हा इंग्रज होते, आपलं शासन होतं, आपण पारतंत्र्यात होतो. त्या पारतंत्र्यात असताना इंग्रजांनी या काळामध्ये हा रेल्वे आणि ही तलाव ही त्या काळातला आहे. आणि आपण जर पूर्वी इथं आपण इथं राहतोयच, एक बांध असायचा. बांध त्याला नॅचरल टाकडीपासून, म्हणजे टाकडीचा जो वरचा भाग आहे त्या टाकडीपासून हा वरचा भाग, गणेशटकाचा भाग, हा सगळा भाग हा याचा आपला जे तलाव आहे त्याचा कॅशमेट एरिया आहे. आणि इंग्रजांनी त्याचं सर्वेक्षण करून हा बांध बांधला आणि बांधातनं पाणी दिलं. तुमचा जी मुद्दा रास्ता आहे की ही सगळी जागा जाते का? आता जर आपण बघितलं, जवळजवळ 150 पाऊण 200 एकर 250 एकर जागा आहे, काय ते एकर जागा आहे टोटली. ही टोटल सगळ्या जागेवर पूर्वीपासून नगरपालिकेचं नियंत्रण होतं. परंतु फिरणं ती आपली फक्त बघितलं आपण शिवाजी पुतळा, त्यानंतर आपण सावर पुतळ्यापर्यंतच आपलं पंढरपूर हात असायची आणि आपण तिथं त्या स्टेशनला भागात फिरायचं. परंतु ज्यावेळेस माननीय अजितदादा आणि दरम्यानच्या काळामध्ये राज्य सरोवर संवर्धन योजना शासनाने काढली आणि त्या राज्य सरोवर संवर्धन योजनेमध्ये या ठिकाणी असलेले त्यातकालीन सगळे जे आपले शहरातले प्रमुख होते, त्यामध्ये प्रशामला असतील, जी काही मंडळी नेते मंडळी होती, त्यांनी अजितदादांना ही दाखवली की बाबा ही तुम्ही शासनाने आता राज्य सरोवर संवर्धन योजना काढली आहे, त्यामध्ये निधी वेगळा दिला आहे. जर आमचं पंढरपूरचं केलं तर येणाऱ्या भाविकासाठी आपल्याला ही आपल्याला डेव्हलप करता येईल. आणि आल्यानंतर अजितदादांनी स्वतः या ठिकाणी भेट दिली आणि एका रात्रीत, म्हणजे असे दुपारी गेले, आपण त्या काळात बघितलंय की मोठे मोठे डोझर त्या ठिकाणी आले, ह्या तळ्यातला गाळ काढला आणि आता आपण जी फिरतोय ते आपण आता या ठिकाणी आपलं डेव्हलप झालं. हे केवळ अजितदादामुळे झालं. आणि म्हणून अशी भूमिका असताना तुमची भूमिका आहे की त्या ठिकाणी अतिक्रमण झाले का? तर ह्या पूर्ण ह्या टोटल जागेला नगरपालिकेने यापूर्वी पूर्ण कंपाऊंड केले. त्याला ताराचं कंपाऊंड होतं. आता जर इथं बघितलं तर मग तारा दिसेल, तसं दिसतील. परंतु काय आपल्या नेहमीच्या लोकांनी पाकडे फोडणारे ही जी काही लोक आहेत किंवा जी काही लोक आहेत त्यांनी ती तारा काढून नेल्या, कंपाऊंडही काढून नेलं. अजूनही त्याच्या खुणा आहेत. काही भागामध्ये तुम्ही म्हणता तसं त्याच्या मागच्या बाजूनं अतिक्रमण झालं होतं, कोर्टाच्या बाजूनं 100%. आजही काही प्रमाणात आहे नाही असं नाही. आणि ती मला सांगू, ही जी जमीन होती आणि मग ते आत्ता सुद्धा परवा तिकडून टाकलीतनं म्हणजे पैसे निधी मंजूर झाला, त्यावेळेस ह्या डेव्हलपसाठी पैसे सगळे शासनाने नगरपालिकेवर केलेत. ते आजही याचं जे काही संवर्धन चालू आहे ते सध्या कुणालाही बाहेरच्याला करता येत नाही, नगरपालिकेला त्यांना द्यावं लागतात. आणि म्हणून शासनाने जेव्हा आता आपलं कॅलेंडर करतोय, कारण आपली भूमिका हीच आहे की आता कॅलेंडरमध्ये आपण लोकांच्या जागा काढून घेतोय, तिथं लोकांसाठी सोयी करतोय आणि जी स्वतःची शासकीय जागा आहे त्या पुन्हा त्यांना स्वतःला दुसऱ्याला देतोय. आपली भूमिका एवढीच की आता पंढरपूर शहरासाठी इतर लोकांना एवढी जागा राहिली आणि आता जी तुम्ही म्हणता अतिक्रमण, ह्या सगळ्यामध्ये ह्या पुन्हा एकदा त्याची मोजणी होणार आहे. जेव्हा 60 कोटी ह्या कॅलेंडरमध्ये आपल्याला उपलब्ध होतील, जे काही योजनामध्ये लेझर शो असेल, बोटिंग असेल, त्या ठिकाणी नानानी पार्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कॉम्प्युटर बघितल्या, आजही तुम्हाला कलेक्टर ऑफिसला ती बघायला मिळेल की जी काय काय इथं करायचं आहे त्याचं नियोजन तिथं ऑलरेडी झालेलं आहे. जर मंदिर समिती जागा गेली, आपली भूमिका की गोशाळेला सगळी जागा उतरून राहा तुम्ही. 3 एकर पहिली दिलेली आहे. आपण बघतोय तिथं गेलं वास्त्र मेली, कुठं त्याचं निगा राहिली राखली गेली नाही किंवा तिथं कर्मचारी सुद्धा विनाकारण सस्पेंड झाले. त्या ठिकाणी काय दोष असताना नसताना सुद्धा काही ठिकाणी राजकारण होते. परंतु ही सगळं भूमिका असताना जेव्हा आपण फिरू, उद्या ती गाया जर ते सगळं शेण बिन आपण बघितलं परत प्रदूषण होणार आहे. आज इकडून वरनं टाकले सगळं घाण पाणी तिथे येते. ड्रेनेजचं काम चालू आहे. आता ही तळ्यात पिवळं पाणी झालं बघतोय आपण. तर ड्रेनेजची सगळी लाईन जी आली ती सगळी लाईन आपण वळवून आता मागच्या बाजूने विक्रम डाव्यापासून आपण असं खाली खाली गोपाळपूरच्या बाजूला काढतोय की जेणेकरून त्याचा टाकडीतला एकही पाण्याचा थेंब या ठिकाणी तळ्यात येता कामा नये. तिथं STP बांधतोय. येणारं पाणी आता विहिरी इनलेट करायला लागलोय आपण, त्यामध्ये घेतलंय. पण आता जर तुम्ही सद्यस्थिती बघितली तर या ठिकाणी या MI तलावावर उर्वरित जागेवर जी 8 राहते ही पहिली 3 आणि आता 11 एकर जागा राहणार सगळी. त्या ठिकाणी इनलेट विहीर घेतोय का त्या अनोलीमधून जी पाणी येते त्या पाणी सगळं घाण पाणी आपण त्यात घेणार आहे आणि ती पाणी लिफ्ट करून परत आपण या MI तालुक्याच्या बाहेरच्या बाजूला नेऊन बाहेरच्या बाजूला तिकडे गोपाळपूरकडे नेणार आहे. जिथं आपलं गोपाळपूरला आपल्या त्या प्लॅन्ट आहे बघितलं असेल पाणी उचलायचं, त्या प्लॅन्टला जोडणार आहे. आणि म्हणून हे पाणी भविष्यात स्वच्छ राहील, इथल्या लोकांना फिरता यावं. निसता येता इथंही बघतो आपण, इथे गरज झाली. काही लोक त्या भागात फिरतील.
म्हणून भूमिका त्यासाठी आहे. यात कुणाचा काय स्वार्थ, कुणाला काय काहीतरी मिळवायचं किंवा नाही, ते एक प्रामाणिक सगळ्यांची भावना आहे. यात कुठलंही राजकीय, पहिल्यांदा सांगतो की राजकीय कुठलं यात कुणाचंही नाही. सगळे आम्ही सांगताना सांगितलं की सर्व राजकीय, सार्वजनिक, सामाजिक संस्था, सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी यात इन्व्हॉल्व्ह व्हायची आपली भूमिका आहे.